एव्हरीवन, तुम्हाला सुद्धा जर इंग्लिश शिकायची असेल तर आपण ही सिरीज सुरू केली आहे 60 डेजची. या 60 दिवसांमध्ये आपण इंग्लिश बोलणं शिकणार आहोत. पण तुम्हाला मी दिलेला होमवर्क पूर्ण करायचा आहे आणि आपण जसं जसं शिकतोय ते चांगलं लक्ष देऊन ऐकायचं आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. याच्यानंतर तुमची इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस सुद्धा घेणार आहोत आणि इंट्रोडक्शनची सुद्धा तुमची प्रॅक्टिस घेणार आहोत. तर बिलकुल बेसिक पासून सुरू होणार आहे आणि हा जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे डे 1 चा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. फ्रेंड्स, आपल्याला माहिती आहे की आपली जी एबीसीडी बनवली आहे त्याच्यात असतात 26 लेटर्स. व्हिडिओ थोडे मोठे राहू शकतात किंवा जास्ती लहान राहू शकतात. ओके, 26 लेटर्स असतात. या एबीसीडी मधून ए, ई, आय, ओ आणि यू हे जे असतात यांना आपण म्हणतो व्हॉवेल्स. एबीसीडी मधून हे जे असतात ते काय असतात तर व्हॉवेल्स असतात. सगळे इंग्लिश बोलणं आपण समजणार आहे पण पहिले बेसिक समजून घ्या. आता हे जे व्हॉवेल्स असतात हे झाले कॅपिटल लेटर्सचे. नोट डाऊन करून घ्या, मी लिहितोय सगळं पण नोट डाऊन करण्याआधी समजून घ्या. ओके, आणि मग पुढचे जे व्हॉवेल्स असतात ते असतात स्मॉल. स्मॉल आणि कॅपिटल एकच आहे समजा. हे जे व्हॉवेल्स असतात प्रत्येक वर्ड्स मध्ये यांच्यापैकी एक तरी शब्द येतोच. आता व्हॉवेल्स शब्द आहे याच्यापैकी ए, ई, आय, यू पैकी ओ वापरला गेला आणि ई वापरला गेला. म्हणजेच यांच्याशिवाय कोणताही वर्ड पूर्ण होत नाही. समजा हाय बोर्ड, बोर्डची स्पेलिंग ही झाली. मग आता इथे काय आला, ओ आला, अजून ए आला. हे जर नसले स्पेलिंग मध्ये तर स्पेलिंग पूर्ण होतच नसते. म्हणून आपले जे व्हॉवेल्स असतात ए, ई, आय, ओ, यू किती आहे, 5 व्हॉवेल्स आहे. हे तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात असायला हवे. ओके, मग आता थोडंसं बेसिक समजू आणि मग पुढे जाऊ. आता जे पण वाक्य असतं आणि आपण जे काम करतो त्याच्यात एक काम करणारा असेल आणि काम करणाऱ्या सोबत एक क्रिया करणारा असेल. म्हणजे काम म्हणजेच ती काय होते तर एका प्रकारची क्रिया होते. ओके, म्हणजेच तो काय असेल वर्ब. वर्ब म्हणजे क्रिया. समजा जो ते काम करतोय, काम करणारा असतो मी असेल किंवा तुम्ही असाल, तू असेल किंवा तुम्ही म्हणतो आपण, तो, ते, ती, मी हे काय झाले सगळे तर काम करताना जे काम करणारे दाखवायचे त्यांच्या ते वापरलं जातं. आणि मग हे काय झाले सगळे तर सब्जेक्ट झाले. आणि जे वर्ब असतात, वर्ब हे झाले सगळे सब्जेक्ट अशा प्रकारचे. आणि जे आपले वर्ब असतात, वर्ब म्हणजे जसं की शिकवण्याचं काम चालू आहे तर ती काय झाली तर टीचिंग झाली एका प्रकारची. म्हणजेच ही पण काय होते तर एका प्रकारची क्रिया होते. ओके, टीचिंग. अजून प्लेची क्रिया होते. प्ले म्हणजे खेळणे. खेळणे पण काय करतोय आपण तर एका प्रकारची क्रिया करतोय. म्हणून मग याला सुद्धा काय म्हणलं जातं तर क्रिया म्हणलं जातं. आणि जे असतं आपलं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट 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 म्हणजे काय असतं तर फॉर एक्झाम्पल जे नाउन असतात ना, नाव असतात ना, मोबाईल, हाऊस, बुक, नोटबुक हे सगळे काय तर एका प्रकारचे नाव आहे. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो तर ऑब्जेक्ट म्हणतो. जसं की बुक, नोटबुक, अजून जे पण असतील फॉर एक्झाम्पल मोबाईल. आता या प्रत्येकाला बघा ए, ई, आय, ओ, यू पैकी एक तरी लेटर याच्यात यूज झालेलं आहे. म्हणजेच याच्यावरूनच आपलं क्लिअर होतंय की त्याच्यापैकी एकही वर्ड पूर्ण होऊ शकत नाही. ओके, मग आता ऑब्जेक्ट, बुक, नोटबुक, मोबाईल हे सगळे 26 लेटर्स असतात. आता समजा मी म्हणलं आय
सब्जेक्ट आलेला आहे आय, हे तीनच सब्जेक्ट नसतात. तर इकडे लाईन देतो मी, सब्जेक्ट कशा प्रकारचे असतात, आय, वी, यू, ही, सी, इट, दे, हे सगळे काय झाले तर सब्जेक्ट झाले. फॉर एक्झाम्पल त्या आय वी च्या ऐवजी आपण लावलं शिवम, जे पण असेल कोणतंही नाव जर घेतलं तर तो सुद्धा क्रिया करणारा होतोय, म्हणून तो सुद्धा सब्जेक्ट असतो. आता खाणारा क्रिया जो करतोय तो आहे, म्हणून हा झाला सब्जेक्ट. प्लस क्रिया कशाची होते तर खाण्याची होते, इट म्हणजे खाणे. ओके, म्हणून मग इथे घेतला वर्क, कारण ही काय तर एका प्रकारची क्रिया आहे. आणि मग फूड जे अन्न, हे काय झालं तर एक नाउन झालं, म्हणून मग इथे काय घेतो आपण तर ऑब्जेक्ट घेतो. एवढं क्लिअर झालं. म्हणजेच हा तयार होतो सब्जेक्ट प्लस वर्क प्लस ऑब्जेक्ट. पूर्ण बेसिक तुमचा चांगल्या प्रकारे क्लिअर केलेला आहे. मग आता फॉर एक्झाम्पल घेतलं आपण आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट, बस असे जर तीन शब्द असले तर सरळचं सरळ चालणारे बिलकुल, सब्जेक्ट प्लस वर्क प्लस ऑब्जेक्ट. ओके, अशा प्रकारे सब्जेक्ट प्लस वर्क प्लस ऑब्जेक्ट वापरतात. तर आता आपण पुढे जाऊया. पुढची ऍक्टिव्हिटी आपली लॉंग सेंटेन्स क्रिएशन. तर लाईव्ह शब्द घेऊ आता आपण याच्यात आणि सेंटेन्स तयार करून पाहू. इट प्लस मँगो, ह्या दोन शब्दांतून एक सेंटेन्स तयार करा. इट आणि मँगो वरून अजून हे पहिलं घेऊ. दुसरं प्ले आणि मोबाईल वर एक सेंटेन्स तयार करा. तुम्ही प्रयत्न करून बघा, चुका झाल्या तरी चालतील. थर्ड ड्रिंक प्लस टी वर करून बघा. हा व्हिडिओ पॉज करून बघा आणि जर सेंटेन्स तयार करून पाहिला असेल तर आता मी करून दाखवतो. इट प्लस मँगो, याला बस एक सब्जेक्ट लावून देऊ. एक्झाम्पल, मी बस एक एक्झाम्पल घेतोय. तुम्ही जर थोडासा वेगळा केला असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला डाऊट असेल तर. मग आता आय इट मँगो करू, म्हणजेच मी आंबा खातो. आय इट मँगो हा झाला पहिल्यावर, याच्यात इट पण आला आणि मँगो पण आला, म्हणजेच हा सेंटेन्स तयार झाला आय इट मँगो. आणि एक्झाम्पल 2, हे झालं वनचं. 2 आहे प्ले आणि मोबाईल, प्ले प्लस मोबाईल वर. मग आपण काय म्हणू शकतो, आय लव नाही तर मग ही लव. जसं की आय प्ले, प्ले आला आणि मोबाईल आला, आय प्ले मोबाईल गेम, म्हणजेच मी मोबाईल गेम खेळत आहे. ओके, मग आता मीच्या ऐवजी जर आपल्याला तो करायचा आहे तर आपण काय लावू, ही लावू, म्हणजेच ही प्ले मोबाईल गेम, तो मोबाईल गेम खेळतो. ओके, जसं की तुम्ही मोबाईल गेम खेळता, यू प्ले मोबाईल गेम, हे होतंय प्ले प्लस मोबाईल याच्यात आले. आता ड्रिंक प्लस टी करायचं आहे तर आय ड्रिंक टी किंवा सी ड्रिंक टी, टी चहा पिते. ओके, सी पण घेतला तर ते फक्त गर्लहून होणार आहे आणि ही कशावर राहतो तर बॉयवर. ओके, म्हणजेच हा तयार झाला सी ड्रिंक टी. एवढं आपलं क्लिअर झालं. ही प्ले मोबाईल गेम कशावर झालं तर प्ले प्लस मोबाईल वर, फक्त त्याच्यात प्ले आणि मोबाईलचा संबंध आणला. इट आणि मँगो, आय इट मँगो, ड्रिंक टी, सी ड्रिंक टी. एवढं क्लिअर झालं आता आपलं. तर पुढची स्टेप आहे आपली स्वतःचं इंट्रोडक्शन कसं द्यावं. इंट्रोडक्शन, आता इंट्रोडक्शन मध्ये आपलं नाव सांगायचं असतं, अजून वय सुद्धा सांगतो आपण. म्हणून मग आय एम अ पासून सुरुवात करतो आपण जास्त करून, पण इथे करू माय नेम इज पासून. हॅलो एव्हरीवन, हॅलो एव्हरीवनचं नंतर घेऊ आपण पुढच्या पार्ट मध्ये. पहिले हॅलो वरून करू नुसतं. ओके,
हॅलो. पण माणूस त्या स्टेप सांगतो तुम्हाला आधी. माय नेम इज, तुमच्या नोटबुक वर नोट डाऊन करा. माय नेम इज. आता इथे काय करायचंय तर तुम्हाला तुमचं नाव टाकायचंय. इथे तुमचं नाव टाका आणि माय नेम इज, मग पुढे ही पुढची लाईन, आय एम डॅश डॅश इयर्स ओल्ड. आय एम डॅश डॅश इयर्स ओल्ड. ओके. मग आता पुढचं आय एम डॅश डॅश इयर्स ओल्ड. इथे तुमचं वय देऊन द्या. आणि आपण कुठे राहतो, महाराष्ट्रात राहतो का यूपी मध्ये राहतो का एमपी मध्ये राहतो. ओके. आय एम फ्रॉम, आपण कुठे राहतो. ह्या 3 गोष्टी जास्त गरजेच्या असतात. तुमचं गोल काय, म्हणजेच तुमचं ध्येय काय. गोल म्हणजे माहिती तुम्हाला, गोल गोल म्हणजे तुमचं ध्येय काय. जसं की स्वप्नच समजून घ्या तुम्ही याला. स्वप्नाला इंग्लिश मधून ड्रीम म्हणतात. ओके. हे पण त्याच्याच प्रकारचा शब्द आहे. आय एम फ्रॉम. एवढं झाल्यानंतर आपण एक इंट्रोडक्शनचा एक्झाम्पल पाहू. आता एक्झाम्पल जसं की हॅलो लावू किंवा हॅलो एव्हरीवन घेऊ. मी घेऊन घेतो इथे हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन झाल्यानंतर माय नेम इज, माय नेम इज. तुम्ही इथे तुमचं नाव टाका, माय नेम इज. आणि मग याच्या पुढे आपण काय करतो तर आय एम फ्रॉम. आय एम फ्रॉम. तुम्ही जिथलेही असाल ते टाका. मी तुम्हाला हे भरून दाखवणारच आहे. मग आता एवढं झाल्यानंतर आपण टाकू आपली एज. आय एम डॅश डॅश इयर्स ओल्ड. आय एम डॅश डॅश इयर्स ओल्ड. आणि मग याच्यानंतर माय गोल इज. इथे आपण लावतो फुल स्टॉप. माय गोल, तुमचं ध्येय काय ते इथे सांगायचं आहे. माय गोल इज इम्प्रूव्ह माय स्किल. लिहून टाकतो मी इथे इम्प्रूव्ह माय स्किल. नाही तर मग तुम्हाला जर म्हणायचं असेल मला माझी इंग्लिश इम्प्रूव्ह करायची आहे तर तुम्ही म्हणू शकता माय गोल इज इम्प्रूव्ह माय इंग्लिश. ओके. अशा प्रकारे इंट्रोडक्शन चालतं. इम्प्रूव्ह माय इंग्लिश. पण मी इथे घेतो इम्प्रूव्ह माय स्किल, कम्युनिकेशन स्किल. इम्प्रूव्ह माय कम्युनिकेशन स्किल. समजा आपल्याला जर आपली बोलण्याची पद्धत जर सुधारायची असेल तर आपण काय करतो, कम्युनिकेशन स्किल म्हणतो त्याला. माय गोल इज इम्प्रूव्ह माय कम्युनिकेशन स्किल अँड बिकम आपल्याला चांगला व्यक्ती बनायचं असेल तर आपण इथे म्हणू शकतो अ गुड पर्सन. म्हणजेच मला एक काय करायचंय तर एका प्रकारे चांगला व्यक्ती बनायचंय. मग आता मी काय म्हणू शकतो, बिकम कॉन्फिडंट इन इंग्लिश. कॉन्फिडंट इन इंग्लिश. जर तुम्हाला कोणी म्हणलं की तुमच्याबद्दल थोडं इंग्लिश मध्ये सांगा तर इथे आपल्याला आडनाव पण द्यावं लागतं. मग हॅलो एव्हरीवन, माय नेम इज ओम. इथे मी माझं नुसतं नाव देतो. आय एम फ्रॉम, मी कुठे राहतो ते येतं इथे, तर मी आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र. इथे आता थोडीशी जागा कमी पडते. मग आता महाराष्ट्र. आय एम डॅश डॅश इयर्स ओल्ड. मग आता तुम्ही किती वर्षाचे आहात ते येतं इथे, तर इथे मी घेतो 15 इयर्स ओल्ड. My goal is improve my communication skills and become
कॉन्फिडंट इन इंग्लिश. ही राहते इंट्रोडक्शन देण्याची पद्धत. आता मी तुम्हाला काही शब्द इंग्लिश मध्ये सांगतो, सॉरी मराठीमध्ये सांगतो, ते तुम्ही इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करा. पाणी, पाण्याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो ते इथे लिहा. ओके, तुम्ही त्याची कमेंट सुद्धा करू शकता आणि तुमच्या नोटबुक वर लिहून ठेवा. शाळा याला इंग्लिश मधून काय म्हणतात, आईला इंग्लिश मधून काय म्हणतात. हे सगळे सोपे सोपे शब्द आहेत आपल्याला जे पाठ असतात. डे 1 मध्ये सगळं आपण बेसिक घेतलेलं आहे. आता लेवल 2, मी शाळेत जातो हा सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार कर. मी शाळेत जातो आणि मग याच्यानंतर मी चहा पितो. मी चहा पितो. हे 2 सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये तयार करा आणि याने काय होईल, याने तुमचा शब्दसंग्रह वाढेल, तुमची व्होकॅब्युलरी याच्याने इन्क्रीज होईल. तुमच्या आज मी तुम्हाला कॉमन मिस्टेक सांगणार आहे. तुम्ही काय कॉमन मिस्टेक करता इंग्लिश बोलताना ते एकदा सांगून देतो तुम्हाला, म्हणजे परत तुम्ही त्याच चुका नाही करणार. समजा मला जर म्हणायचंय माझे 2 भाऊ आहेत, तर आपण काही जण काय म्हणतात, आय एम हॅव्हिंग 2 ब्रदर्स. आय एम हॅव्हिंग 2 ब्रदर्स. बट दिस सेंटेन्स इज रॉंग. मग आता याला एकदा राईट करू. मग सेंटेन्स बरोबर कसा बनेल, याच्यात आपल्याला काय करायचंय, फक्त हॅव्हिंग मधला आयएनजी कट करू. हॅव्हिंग जो होता त्याच्यातला आयएनजी कट केला तर उरला हॅव आणि त्याच्यात ई प्लस केला तर तयार झाला हॅव, जो की आपल्याकडे राहतो. आपण बस ई कट करून पुढे आयएनजी लावतो आणि मग याच्यानंतर हॅव प्लस ई इक्वल टू हॅव. आणि मग याच्यात जो एम होता सेंटेन्स मध्ये तो आपण इथे बाहेर काढून घेऊ. याला आपण कट करून घेतला. मग आता याच्यानंतर 2 ब्रदर्स हा सेंटेन्स आता तसाचा तसा आहे. आय एम आपण इथे कट केलेला आहे. मग हॅव जो की आपला इथे तयार झालेला आहे आणि मग आय हॅव 2 ब्रदर्स पुढे तसंच तसं. And this sentence is wrong and next sentence is right. म्हणजेच आता हा सेंटेन्स बरोबर आहे आणि हा सेंटेन्स थोडासा चुकीचा आहे. म्हणून आपल्याला जेव्हाही असे सेंटेन्स वापरायचं काम पडेल तेव्हा आपल्याला हे सेंटेन्स वापरायचं आहे, हा सेंटेन्स वापरायचा आहे. मग आता अजून एका वाक्याची मिस्टेक सांगतो. हे पहिलं एक्झाम्पल झालं आपलं आणि हे दुसरं एक्झाम्पल. ही गो टू स्कूल. ही गो टू स्कूल असं आपल्याला आता म्हणायचं नाही. मग म्हणायचं काय, तर पुढे आपल्याला वापर करायचा आहे ईएस चा, म्हणजेच गो प्लस ईएस इक्वल टू गज. म्हणजेच ही गज टू स्कूल हा सेंटेन्स बरोबर झाला. गोच्या ऐवजी फक्त थोडासा तिथे बदल केला. आणि मग याच्यानंतर थर्ड सेंटेन्स आय एम ऍग्री. याचा अर्थ काय होतो, तर मी सहमत आहे, पण हा सेंटेन्स सुद्धा चुकीचा आहे. मग राईट सेंटेन्स काय याच्यातला, तर फक्त आय ऍग्री एवढं क्लिअर झालं. म्हणजेच अशा प्रकारे आपण डे 1 एवढाच घेऊच आणि डे 2 पुढचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला एक होमवर्क देऊन ठेवतो. जे आपण आज शिकलेलो आहे त्याच्यातला एक सेंटेन्स थोडासा, म्हणजेच हे जे सेंटेन्स शिकलोय आपण, पहिले जे सेंटेन्स शिकलोय त्याचे 5 सेंटेन्स 5 वेळा आरशासमोर बोला. म्हणजेच त्याने काय होईल,
तुमचा थोडासा कॉन्फिडंट तशाने इन्क्रीज होतो, म्हणजेच तुम्हाला बोलायची सवय होते. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही व्हॉट्सअप चॅनल मध्ये जॉईन होऊ शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि डे 2 येण्याच्या आधी याची थोडीशी प्रॅक्टिस करून ठेवा, म्हणजेच हे जर तुम्हाला माहित असलं तर डे 2 आपला याच्याच पुढून आहे, म्हणजेच हे माहित असलं म्हणजे पुढचं तुम्हाला कळेल चांगल्या प्रकारे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुमचा नोटबुक मध्ये लिहायचा होमवर्क देतो मी आता तुम्हाला. नाही, हे घेतलेलं आहे. टीचिंग प्लस बॉईज याच्यावर एक सेंटेन्स बनवा. याच्यावर एक सेंटेन्स बनवून कमेंट करा. ओके, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा होमवर्क आहे अजून. मी मोबाईल पाहतो. हा सेंटेन्स इंग्लिश मध्ये बनवा. हा झाला एक अजून. आणि मग पुढचं वाक्य काय अजून, जे की आहे मी अभ्यास करतो. हे सगळं नोटबुक मध्ये लिहा आणि जे पहिलं सांगितलंय ते कमेंट मध्ये लिहा. याचं पण इंग्लिश मध्ये बनवा. तर डे 1 मध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू आता.